हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा। पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। शौनकोवाच सवै निवृत्ती निरत सर्वत्रोपेक्षक कोण मुनिः, कस्यवा बृहती मेता महात्मा राम समभ्यसत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे। सूतांनी जेव्हा सांगितलं की हे शौनकादिक हो, शुकाचार्यांनी आपल्या वडिलांच्याकडून ही भागवती संहिता ग्रहण केली, स्वीकारली आणि ही भागवत संहिता ही त्यांनी आत्मसात केली। हे ऐकल्याबरोबर शौनक म्हणतात, अहो शुकाचार्य तर मुक्त होते आणि सर्वसंग परित्यागी होते, त्यांना काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नव्हतं, सगळं काही त्यांनी परिपूर्ण केलेलं होतं। कर्म त्याचप्रमाणे कोणत्याच प्रकारच्या पारमार्थिक गोष्टीची त्यांना गरज नव्हती, संसार तर नव्हता, पण असे मुक्त म्हणजे आपण ज्याप्रमाणे असं म्हणतो की एखाद्याला नदीच्या पलीकडे जायचे, अलीकडच्या तटाकावर जो असतो त्याला होडी लागते, तो पलीकडच्या तटाकावर जातो। आता पुन्हा होडीची काय गरज आहे हो? पलीकडच्या तटाकावर गेलं तर होडीची काय गरज आहे? कशाचीच गरज नाही। तसे हे पलीकडच्या तटाकावर गेलेत, मुक्त झालेत, तेव्हा त्यांना पुन्हा भागवत संहिता शिकण्याची गरज का पडली? त्यांनी कसं काय भागवत संहिता आत्मसात केली? कसेवा बृहती मेता महात्मा राम समभ्यसत। आत्माराम म्हणजे स्वतःमध्येच रममाण झालेले असे हे आत्माराम, ज्यांचं ब्रह्मात्मैक्य झालेलं होतं, शरीर मन त्याचप्रमाणे हे सर्व ब्रह्मरूप झालेलं होतं, ज्यांची बुद्धी सहिष्णू आहे आणि हे चिंतनशील, गंभीर, मौनी, तपस्वी, निश्चयी, संन्यासी अशा प्रकारचे हे मुनी आहेत। आणि असे असताना त्यांना भागवत संहिता आत्मसात करावीशी का वाटली ते आम्हाला सांगा। असं म्हटल्याबरोबर बृहती वितताम या ठिकाणी सूत सांगू लागले, आत्मारामश्च मुनियोर निर्ग्रंथा अप्यरुक्रमे। हो बरोबर आहे, शुकाचार्य महाराज हे असे होते की आत्माराम तर होतेच होते, स्वतःमध्ये तल्लीन झालेले होते, आत्मनी रमते, त्यांना बाहेरच्या कोणाच्याच गोष्टीची गरज नव्हती, तल्लीन झालेले होते, स्वतःमध्येच तल्लीन झालेले होते, आत्ममग्न अवस्थेमध्ये होते, ते भगवंताचा साक्षात्कार पावलेले असे होते। आणि निर्ग्रंथा अप्युरुक्रमे या ठिकाणी निर्ग्रंथा या शब्दाने ग्रंथी म्हणजे कोणत्या, आपल्या अनेक अर्थांनी या ठिकाणी शब्द वापरला निर्ग्रंथा। जशा आपल्या अंतःकरणामध्ये वासनेच्या ग्रंथी असतात, वासनेच्या गाठी असतात, किंवा काम क्रोध लोभ मोह मद मत्सराच्या गाठी असतात, ग्रंथिरेव ग्रंथा। या ठिकाणी निर्ग्रंथा हा ग्रंथेभ्यो निर्गता, सगळ्या ग्रंथी सगळ्या गाठी ज्यांचे निघालेले आहेत आणि जे मुक्त अवस्थेमध्ये आहेत, वासनेच्या गाठी ज्यांच्या मुक्त झाल्यात, या अर्थाने निर्ग्रंथा। दुसरा अर्थ काय? निर्ग्रंथ म्हणजे काय? संन्यासी। जे संन्यासी असतात त्यांना कोणत्याच प्रकारच्या पाश तोष त्यांच्या मागे नसतात, कोणतेच पाश नसतात, म्हणून ते संन्यासी। म्हणून ते शेंडी तोडावं लागते, जानवं तोडावं लागतं। जानवं तरी कशाला पाहिजे,
आणि शेंडी तरी कशाला पाहिजे? हे कुठपर्यंत? तुम्ही गृहस्थाश्रमी असेपर्यंत. एकदा गृहस्थाश्रम सुटला, वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. मग संन्यासामध्ये सगळ्या गोष्टीचा संन्यास करायचा आहे. सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्यात. पुस्तकही वाचायचे नाहीत, ग्रंथही वाचायचे नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याच गोष्टीमध्ये अडकायचं नाही. याला म्हणतात संन्यास, संन्यस्त वृत्ती. म्हणून निर्ग्रंथ शब्द वापरलाय. म्हणून ग्रंथी रेव ग्रंथा. या ठिकाणी 3 अर्थ निर्ग्रंथ शब्दाचे. एक वासनेचा गाठी या अर्थाने, दुसरं संसाराचे पाश या अर्थाने, आणि तिसरं अहंकारादी रूपो ग्रंथी. अहंकाराच्या गाठी किंवा सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झालाय. जसं आपण म्हणतो लहान मुलाला म्हणतो अभ्यास कर. लहान मुलगा म्हणतो, मग आजोबाला म्हणतो, का हो आजोबा मला सांगता तुम्ही अभ्यास कर, तुम्ही एखादं पुस्तक वाचत नाहीत. ते म्हणे, अरे मी सगळं वाचलंय, मी सगळं वाचलंय. अहो तुम्ही माझं पुस्तक नाही वाचलं. कोणतं? बाराखडीचं. ते म्हणले, आता बाराखडीचं पुस्तक मला सगळे पाठ आहे बाराखडी, मला कशाला पुस्तक पाहिजे. आता अशा अवस्थेत जो नातू आहे तो बाराखडीचं पुस्तक घेतो आणि आजोबाला म्हणतो तुम्ही वाचा. तो म्हणतो माझं सगळं वाचन झालंय रे, याच्या पुढचं वाचलंय मी. बाराखडी काय सांगतो, याच्या पुढचं सुद्धा सगळं वाचलंय. आता वाचण्याचं शिल्लक राहिलं नाही. 8 वर्षाच्या वयामध्ये शंकराचार्यांचा सगळा अभ्यास झाला होता. 8 वर्षाच्या वयात 5व्या वर्षी मुंज झाली आणि 3 वर्षात वेद, उपनिषद, ग्रंथ, धर्मशास्त्र, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे षटशास्त्र याचा अभ्यास झाला. आणि शंकराचार्यांचे गुरु म्हणाले, आता तुला मला शिकवण्यासारखं काही राहिलं नाही, माझ्याकडचं मी तुला सगळं दिलं 3 वर्षात. याला म्हणतात ज्ञान, याला म्हणतात तपस्विता. असो, ज्याप्रमाणे सांगायचं असं की निर्ग्रंथा, सगळे ग्रंथ वाचून संपले. म्हणून ते म्हणतात शुकाचार्य सुद्धा निर्ग्रंथ होते. कोणत्याही प्रकारच्या संसाराचे पाश नव्हते, अहंकाराच्या गाठी नव्हत्या आणि ग्रंथ सगळे वाचून आता ग्रंथाची गरज नव्हती. अध्यगान महदाख्यानम आणि सगळ्या प्रकारच्या आख्यानांचं ज्ञान होतं, सगळं माहीत होतं. कुर्वन्त्य अहेतुकीं भक्ती मिथ्थम भूत मनोहरिः. अहेतुकी भक्ती, या ठिकाणी कुर्वन्त्य हेतुकीं भक्ती. भागवतकारांनी सगळ्यात महत्त्व कशाला दिलंय? अहेतुकी भक्तीला. कोणत्याही कारणाशिवाय केलेली भक्ती ही श्रेष्ठ आहे. कोणत्याही कारणाच्या पलीकडची. आपल्याला कारणाची गरज नाही. का करतो? ते म्हणतात माझा स्वभाव आहे करण्याचा. स्वभावच असा आहे. नैसर्गिकी यम तिरस्य राजन. जसं प्रल्हादाच्या बाबतीत त्यांचे गुरु म्हणाले, अरे हिरण्यकश्यपा, तुझा जो मुलगा आहे तो सहजच नारायण नारायण म्हणतो, सहजच भगवंताचं नाव घेतो. नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. याची बुद्धीच नैसर्गिक भगवंताकडे वळलेली आहे. ही निसर्गतः. मुद्दाम वळून एखादी गोष्ट करणं वेगळं, मुद्दाम एखादं तळ बांधणं वेगळं, आणि सहजच नैसर्गिक तळ ही वेगळी गोष्ट आहे. निसर्गतःच. ज्याप्रमाणे ते म्हणतात की शुकाचार्य हे निवृत्ती हृदय इत्यर्थ. सगळ्यापासून निवृत्त झालेले होते, मुक्त झालेले होते, आणि असे मुक्त झालेले जीवनमुक्त अवस्थेमध्ये फिरणारे. इत्थंभूत गुण इति. हरीचे सगळे गुण त्यांच्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण अर्थाने प्रकाशलेले होते. इत्थंभूत, इत्थंभूत म्हणजे परिपूर्ण. या ठिकाणी इत्थंभूत देवाचे गुण. जसं लोहचुंबक याच्यामध्ये परिपूर्ण आकर्षणाचा गुण आहे. असं नाही आहे की या ठिकाणी आकर्षणाचं गुण आहे इथं नाही. परिपूर्ण. साखर अवघी गोड. जशी साखर सर्व अंगाने गोड आहे, ऊस सर्व अंगाने गोड आहे, त्याप्रमाणे हरीचे गुण इत्थंभूत त्याने आत्मसात केलेले होते. आणि अहेतुकी भक्तीमध्ये तो तल्लीन होता. भक्तिम कुर्वन्तु नाम एतच्छायास्त्राभ्यासे ध्यासे शुकस्य किंकारणमित्यत हरेरिति.
अध्यगाद अधीतवान. आणि मग ते म्हणतात, मग असा हा पुत्र असताना सुद्धा भगवान बादरायण अर्थात व्यास महर्षी यांनी त्यांना ही भागवती संहिता का शिकवली? अध्यगान महदाख्यानम नित्यम विष्णुजन प्रिय परीक्षितोऽथ राजसे जन्म कर्म विलायन जन्म. तेव्हा आम्हाला हे सांगा. त्याप्रमाणे शुकाचार्यांनी ही परीक्षितीला हे भागवत सांगितलं असं आम्ही ऐकलंय. ते कसं ते कशामुळे सांगितलं ते आता तुम्हाला मी सांगतो. त्याप्रमाणे परीक्षित राजा हा संपूर्ण आपलं राज्य सोडून का गंगा तटाकावरती आला तेही मी तुम्हाला सांगतो असं सूत म्हणतात. परीक्षितोऽथ राजर्षद जन्म कर्म विलायनम संस्थांच पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदयम. हे का सांगतोय? तसं तर हे महाभारतात आलेलंच आहे. महाभारतात हे आलेलंच आहे. पण महाभारतातल्या कथेत आणि भागवतातल्या कथेत फरक आहे. महाभारतातली कथा ही दोन वंशांचा एका वंशामधल्या दोघांचा संघर्ष या रूपाने आलेली आहे. पांडव आणि कौरव यांचा झालेला संघर्ष तिथं मांडलेला आहे. पण इथे कृष्ण कथोदयम, याच्या मागे कृष्ण कथेचा उदय यातून होतो. कृष्ण कथा मला सांगायला मिळते म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या मागे भगवान गोपाल कृष्ण उभे आहेत. भगवान गोपाल कृष्णाला केंद्रवर्ती धरून मी हे कथा सांगणार आहे. म्हणून महाभारतातल्या कथेमध्ये आणि भागवतातल्या कथेत हा फरक आहे. भागवतामध्ये महाभारतातल्या कथा आल्यात, पण इथे कृष्णाला महत्वाचं स्थान आहे, संघर्षाला महत्वाचं स्थान नाही, कौरव पांडवांना महत्वाचं स्थान नाही. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की संस्थांच्या पांडुपुत्राणाम, ज्या वेळेला पांडुपुत्र अर्थात पांडवादिक यांचं निर्याण झालं या ठिकाणी तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यदा मृधे कौरव सृंजया नाम, यदा मृधे कौरव सृंजया नाम, इथे या ठिकाणी सुरुवात केली सांगायला. कथेची सुरुवात कशी आकर्षक झालेली आहे, अत्यंत वेधक आहे, चित्त वेधक आहे, आपले अंतःकरण तिकडे ओढलं जातं अशा प्रकारची आहे. कुठून सुरुवात केली आहे? यदा मृधे कौरव सृंजया नाम, कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालं. आता इथं तुम्ही म्हणाल पांडव शब्द कुठे आहे हो? सृंजय शब्द आहे. सृंजय म्हणजे संजय नव्हे, संजय वेगळा, धृतराष्ट्राला गीता सांगणारा संजय वेगळा, धृतराष्ट्राचा सारथी संजय वेगळा. आणि इथे सृंजय हा शब्द आहे. आणि सृंजय म्हणजे कोण? तर हे सृंजय हे कुळ होतं. सृंजय नावाचं कुल होतं. जसं कौरव हे कुल आहे तसं सृंजय हे कुल होतं. आणि या कुलामध्ये दृष्टद्युम्न जन्माला आलेला होता. दृष्टद्युम्न हा राजा पांडवांच्या बाजूने होता. पांडवांच्या बाजूने दृष्टद्युम्न, हे द्रौपदी दृष्टद्युम्न. तेव्हा हा दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ होता म्हणून तो पांडवांच्या बाजूने होता. मग दृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती म्हणून शेवटपर्यंत लढला. म्हणून कौरव सृंजया नाम असा शब्द वापरलाय. कौरव पांडवानाम असं न वापरता कौरव सृंजया नाम. तेव्हा यदा मृधे, ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांचं युद्ध समाप्त झालं, यांचं युद्ध संपलं आणि मोठमोठे वीरगतीला पोहोचले. वीरेश्व थो वीरगतिम गतेषु, मोठमोठे वीर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे त्याचप्रमाणे हे सगळे वीर, तसेच पांडवांच्याही याच्यामधले अभिमन्यूदी मोठमोठे वीरगतीला पोहोचले. त्यावेळेला आता शेवट शिल्लक राहिला होता. शेवट कोणता? दुर्योधन. एवढा एक शिल्लक राहिला. बाकीचे सगळे समाप्त झाले. 99 कौरव मारले. एक शिल्लक राहिला. वृकोदरा विद्ध गदाभिमर्श. आणि वृकोदर म्हणजे भीम याने हातामध्ये गदा घेतली आणि शेवटचं अंतिम युद्ध दुर्योधन आणि भीम यांचं गदा युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये, गदा युद्धामध्ये भीमानी
दुर्योधनाची मांडी फोडली, मांडीवर प्रहार केला. कारण जी मांडी त्यांनी दाखवली होती द्रौपदीला, की या मांडीवरती बैस म्हणून भर सभेमध्ये तिचा अपमान केला होता, ती मांडी मी फोडून त्याचं गरम गरम रक्त प्राशन करील आणि हे द्रौपदी, तुझे हे गरम रक्ताने मी तुझं केशपाश बांधेन, तोपर्यंत मी माझे केश बांधणार नाही असं द्रौपदी म्हणली होती. तोपर्यंत मी माझ्या केसाचा आंबाडा सुद्धा बांधणार नाही, केसाला तेल लावणार नाही, तिची ही प्रतिज्ञा होती. आपण म्हणतो, एका ठिकाणी म्हणलंय, कृष्ण म्हणतात की तुम्ही म्हणतात का हो कृष्णाने युद्ध टाळलं का नाही? कृष्णाच्या हातात होतं युद्ध टाळणं, कृष्णाच्या मनात असतं तर युद्ध टळलंही असतं. कृष्ण म्हणला मी खूप ठरवलं असतं युद्ध टाळायचं, पण मी तुमच्या प्रतिज्ञा त्या कुठे जातील? भीमाने केली होती प्रतिज्ञा, याच्या गरम गरम रक्ताने मी तुझी वेणी घालील. द्रौपदीने केलेली होती प्रतिज्ञा की जर मी याच्या रक्ताने जेव्हा मी वेणी घालील तेव्हाच मी आंबाडा बांधील, तोपर्यंत केस मोकळे ठेवीन. ह्या प्रतिज्ञेचं मी काय करू म्हणे? मी माझ्याकडून युद्ध जरी टाळलं असतं तरी तुमच्या प्रतिज्ञेला उत्तर कोणी दिलं असतं, म्हणून मला हात झटकावे लागले, ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं म्हणून. तेव्हा श्रीकृष्णाची भूमिका मोठी युक्तिवादाची होती. असो, ज्याप्रमाणे वृकोदरा भीम गदाभिमर्श, ज्या वेळेला भीमाने या दुर्योधनाची मांडी फोडली आणि त्याचं गरम गरम रक्त हे प्राशन केलं, ही द्रौपदीला आनंद झाला. तिची वेणी त्यांनी घातली आणि धृतराष्ट्र पुत्रे, या ठिकाणी धृतराष्ट्राचे पुत्र मारले. दुर्योधन हाही धारातीर्थी पडला. आता शेवटचा घटका मोजतोय दुर्योधन. या वेळेला शेवटचा घटका मोजत असताना संध्याकाळची वेळ झाली आणि एका विहिरीच्या जवळ तो तिथे पडलेला. तिथे अश्वत्थामा धावत धावत आला. शेवटचा सेनापती यांचा अश्वत्थामा होता आणि यांचा दृष्टद्युम्न. भर्तुः प्रियम द्रोणी रतिस्म पश्यन्, आणि त्या द्रोणी म्हणजे द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा, तो धावत धावत आला आणि आपले राजे, आपला मित्र, आपला सखा, ज्यांनी आपल्याला एवढं महत्व दिलंय, तो धारातीर्थी पडलाय, त्याला भेटावं, निदान शेवटचे 2 शब्द बोलावेत. आता तो मृत्यूपंथाला लागलाय, मरणाच्या घटका मोजतोय. म्हणून अश्वत्थामा तिथे गेला आणि अश्वत्थाम्याने दुर्योधनाला जागृत केलं. विशुद्ध पडला होता, जागृत केलं. दुर्योधना, काळजी करू नकोस, हे पहा तुझा मित्र मी या ठिकाणी आहे आणि तुझा मित्र जिवंत असताना तुला मी स्वर्गामध्ये सुद्धा हसायला लावीन. ठीक आहे, आज भीमाने तुला मारला असेल, वीरगती तुला मिळेल, परंतु तू स्वर्गामध्ये सुद्धा शाबासकी देतील असं कृत्य मी करणार आहे. तू काळजी करू नकोस, मी जिवंत असताना तू कशाला काळजी करतोस? आणि या वेळेला त्यांनी एक घटना दाखवली. दुर्योधन म्हणला काय करणार आहेस तू? त्यांनी दाखवलं, एक झाड होतं, त्या झाडावर काही पक्ष्याचे अंडे होते, कोकिळेचे अंडे होते आणि एक दिवाभीत ते अंड खात होते. ते त्यांनी दाखवलं. ते लहान लहान जे याचे पिल्ले होते या कोकिळेचे, ते कोकिळेचे पिल्ले दिवाभीत म्हणजे ज्याचं आपण नाव घेत नाही, ते खाताना दाखवलं त्यांनी, त्याला मारताना दाखवलं आणि याने डोळे झाकले. बस त्याचं लक्षात आलं काय करायचे, काय हा सुचवतोय आपल्याला. उपाहार विप्रियमेव तस्य. आता या वेळेला दुर्योधन या ठिकाणी विप्रियमेव तस्य असा शब्द वापरलाय भागवतकारांनी. म्हणजे भागवतकारांनी शेवटी का असेना दुर्योधनाला चांगलं म्हटलंय. कारण धर्मराज दुर्योधनाला दुर्योधन कधीच म्हणत नव्हते, सुयोधन म्हणत होते. त्यांची दृष्टीच चांगली होती, त्यामुळे वाईटाला सुद्धा ते चांगलंच म्हणत होते. किती वाईट असला, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, माऊलींनी म्हटले ना. गाढवाचे घोडे, गाढव समोर असलं तर आम्ही त्याला घोडं म्हणू का? अहो गाढव समोर आहे ना, पण माझी दृष्टी घोड्याची आहे, चांगली आहे. वाईट असला तरी मी त्याला चांगलंच म्हणेन, तो वाईट नाहीच आहे असं मी म्हणेन. ही धर्मराजाची आदर्शवादी दृष्टी होती. तेव्हा
इथे शेवटी का असेना दुर्योधनाला चांगुलपणा दिलेला आहे. का ते म्हणतात जुगुप्तस उपाहरद विप्रियमेव तस्य जुगुप्सितम कर्म विगर्हयंती. दुर्योधन म्हणाला अरे अरे असं नको करू. दुर्योधनाने आपली नकारात्मक भूमिका दाखवली. ठीक आहे म्हणले आता घटना घडली आहे, मला वीरगती आली आहे, मी मरणार आहे, पण वीरगतिम स्वर्गम. पण या वेळेला तस्य विप्रियमेव इति वाक्यांतरम या ठिकाणी टीकाकारांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. विप्रियत्वे हेतु जुगुप्सितम इति. अरे जुगुप्सा म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये तिटकारा निर्माण होतो, किळस निर्माण होते, त्याला जुगुप्सा म्हणतात. अरे अरे हे असं नको करू. म्हणजे दुर्योधन किती वाईट असला तरी लहान लहान मुलांना मारावं अशी त्याची इच्छा नसावी कदाचित, हे भागवतकारांच्या वचनावरून दिसते. पण तेवढ्यात दुर्योधनाचा अंत झाला आणि यांनी जे करायचं तेच केलं. तो रात्रीच्या वेळेला हातात तलवार घेऊन या शिबिरामध्ये गेला. ज्या वेळेला युद्ध चालायचं त्यावेळेला तिथे शिबिर असायचे. शिबिर म्हणजे राहण्याचं थोडं काही काळापुरतं राहण्याचं ठिकाण. त्या शिबिरामध्ये सगळे झोपलेले होते आणि या द्रौपदीचे 5 मुलं, 5 जणांपासून झालेले हे 5 मुलं होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, प्रत्येकाकडून एक एक मुलगा तिला प्राप्त झाला होता. याप्रमाणे हे 5 मुलं तिचे झोपलेले होते. आता यातलं तात्पर्य काय आहे? द्रौपदी ही कोण आहे? द्रौपदी ही नाही म्हटलं तरी ती कृत्या आहे. द्रौपदी कृत्या, द्वापरे द्रौपदी कृत्या असं आपण म्हणतो ना. द्वापर युगामध्ये द्रौपदी कृत्या होती आणि ती अग्नीपासून निर्माण झाली होती. म्हणजे मुळात द्रौपदी ही अग्नी तत्वाची आहे. अग्नी म्हणजे रागीट आहे ती, तसं म्हटलं तर ती रागीट तत्वाची आहे, मंगळ प्रधान आहे. आणि द्वेष, राग, पहा सुभद्रा हिचा स्वभाव वेगळा आहे आणि द्रौपदी हिचा स्वभाव वेगळा आहे. स्वभावात फरक आहे कारण तिची निर्मितीच अग्नीपासून झाली. अग्नी आहे असलेला आहे, पावकत्व तिच्या स्वभावामध्ये, आणि तिच्यापासून झालेले हे मुलं आहेत. म्हणजे हे सगळे नाही म्हटलं तरी कृत्येपासून झालेले आहेत. तेव्हा या मुलांच्या बाबतीत तसं म्हटलं तर भवितव्य श्रीकृष्णाला माहीत होतं की या मुलांना या ठिकाणी स्वर्गप्राप्तीच अपेक्षित आहे. ते पुढे नाही टिकू शकणार हे त्यांना माहीत होतं. म्हणून हे सगळं दैवयोगाने कृष्णाने घडून आणलंय. याच्या मागे सगळं दैवच कारण आहे असं वाटतं. म्हणून ते म्हणतात बाष्पस्य कराभिर. या ठिकाणी रात्रीच्या वेळेला तो गेला, हातामध्ये तलवार घेतली अश्वत्थामेने, आणि सगळे झोपलेले असताना या मुलांना एक 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 करून त्यांनी ठार मारलं. ज्याप्रमाणे त्यांना मारलं कोणालाच पत्ता नाही. आणि रात्री गुपचूप निघून गेला. झोपलेले होते त्यामुळे कोणी आरडा होण्याचा प्रश्नच नाही. सगळे झोपलेले, सगळेच आपापले शिबिरामध्ये आराम करतायत. मारलं, निघून गेला. सकाळच्या वेळेला द्रौपदी उठली आणि उठल्याबरोबर एकदम आरडा करायला लागली. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना. कृष्णा कृष्णा कृष्णा. द्रौपदीला दुःख झालं की ती फक्त कृष्णाचा धावा करत असे. कृष्णा कृष्णा धावा, अर्जुना धावा. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांना आवाज दिला. काय झालं काय झालं काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. ती फक्त रडत होती. तदा बाष्प डोळ्यामधून सतत अश्रू चाललेले, धाय मोकलून रडायला लागली. काय झालं काय झालं काय झालं काहीच बोले ना ती. तदारू तिचे गळा देखील रुद्ध झाला, कंठ रुद्ध झाला, बोलता येईना, डोळ्यातून अश्रू चालू लागले. कृष्ण तत्काळ जवळ आले. कृष्णाने तिचं सांत्वन केलं. अगं द्रौपदी काय झालं सांग ना मला, मला सांग काय झालं, का एवढं तुला रडायला काय झालं, तू फुंदून रडायलीस, छाती बडून रडायलीस, काय झालं. तिचं सांत्वन केलं आणि सांत्वन केल्याबरोबर तिने सांगितलं, महाराज पहा अहो काय घटना घडली बघा. माझे 5 मुलं जे अजून लहान आहेत
लहान म्हणजे साधारणतः 15-16 वर्षाचे होते. हे मुलं ठार मारले. आणि कोण आहे हा? तदा शुचे प्रमृजाभि भद्रे यद ब्रह्मबंधू शिर आततायिनः. आततायिनः असा शब्द वापरलाय की यांचे मस्तक छाटून हा निघून जाणारा आतताई कोण? आतताई शब्दाने, आतताई म्हणजे काय? त्या ठिकाणी आतताईचा अर्थ सांगितलाय त्यांनी. आतताई म्हणजे कोण? आज आपण म्हणतो काय आतताईपणा करायला, पण आतताई शब्दाने अग्निद गरद शस्त्रपाणी, जो जाळ लावणारा अर्थात लोकांचे घर पेटवणार आहे, जो लोकांना विष देऊन मारणार आहे, जो हातामध्ये शस्त्र धारण करणार आहे, जो धन हरण करणार आहे, जो क्षेत्र म्हणजे लोकांचे घरदार हरण करणार आहे, बायका पळवणार आहे, त्याला आतताई म्हणतात. तेव्हा असा हा आतताई कोण आहे? हा तू काळजी करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता त्याला शोधून आणतो. अर्जुन समोर आले, धर्मराज भीम नकुल सहदेव समोर आले, सगळे रडू लागले. अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना चल, तुझं गांडीव धनुष्य घे, रथ सज्ज कर आणि निघू आपण. कुठं जायचंय? आपण निघू, चल बस. आणि तिथून भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन रथावरती स्वार झाले आणि त्याचा जो रथ आहे मोठ्या वायुवेगाने निघाला. त्यांच्या लक्षात आलं, अरे अहो एवढं तर्क करण्या इतकं, एवढं न कळण्या इतकं श्रीकृष्ण हे अज्ञानी थोडेच होते. त्यांना ताबडतोब कळालं हे कृत्य कोणाचं आहे, हे कुणी केलंय. अश्वत्थामाच फक्त जिवंत आहे आणि तोच हे करू शकतो. दुष्टबुद्धीचा तेवढाच आहे. कपिध्वजो गुरुपुत्रम रथेन. आणि आता गुरुपुत्र अश्वत्थामा हे खरंय, पण आता त्यांनी वाईट कृत्य केलंय, आपण त्याला पकडलंच पाहिजे, धरलंच पाहिजे, म्हणून त्याच्या मागे पळाला. अश्वत्थामा पुढे पळतोय. राना वनात लपत छपत त्या एखाद्या झाडाच्या आड, कधी दरीच्या आड, कधी डोंगराच्या आड करत 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 तो लपत पळत चालला होता. आता तो कुणीकडे जाईल माहीतच होतं. तो रस्ता बरोबर याने धरला आणि वायुवेगाने रथ नेला. त्याने वर्णन केलंय, पराद्रवत प्राणपरी सुरव्याम. प्राण वाचवण्यासाठी आता काय आपलं खरं नाही. कृष्ण आले तर आपल्याला ठार मारतील, म्हणून प्राण वाचवण्यासाठी हा मोठा पळायला. तो कसा, त्याचं वर्णन केलंय त्यांनी, रुद्र भयाद्य थार का. आता या ठिकाणी हे वाचायचं कारण असं आहे की दोन अर्थ आहेत. रुद्र यथा भया, यथा काहा आणि यथार काहा असे दोन पाठ आहेत. यथा काहा असा एक पाठ आहे आणि यथार काहा असा एक पाठ आहे. दोन्हीचे अर्थ आहेत. जेव्हा ब्रह्मदेव हे आपल्या कन्येच्या मागे लागले त्यावेळेला त्याचा राग महादेवाला आला आणि महादेव ब्रह्मदेवाकडे धावले. तेव्हा ब्रह्मदेव आपलं प्राण वाचवण्यासाठी जसे पळाले, म्हणून यथा काहा, क म्हणजे ब्रह्मदेव, क शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव आहे. म्हणून यथा काहा, ज्याप्रमाणे ब्रह्मदेव पळायले तसा. आणि दुसरा यथार काहा, अर्क म्हणजे सूर्य. एकदा घटना अशी घडली, दुसरा अर्थ असा आहे म्हणजे अश्वत्थामा कसा पळाला प्राण वाचून, त्याचं वर्णन ते करतात की ज्या एकदा वामन पुराणामधली कथा त्यांनी सांगितली की एक या ठिकाणी वामन पुराणांतर्गत कथेमध्ये विद्युन्माली नावाचा एक राक्षस होता. हा विद्युन्माली महादेवाचा परमभक्त होता. महादेवानी त्याला एक सोन्याचं विमान दिलं आणि तो त्या विमानात बसून फिरायला लागला. बरं, हा विद्युन्माली नावाप्रमाणेच मोठा तेजस्वी होता. जसा सूर्य तेजस्वी आहे. आता सूर्य जर आपल्या भागामध्ये असेल तर जिकडे सूर्य नाही, म्हणजे तिकडल्या खंडामध्ये अमेरिका वगैरे भागात, तिकडे तो जात असे आणि तिकडे प्रकाश पाडित असे. तेव्हा आता विश्वामध्ये सगळीकडे प्रकाश पडायला लागला. इकडे सूर्याचा आणि तिकडे विद्युन्मालीचा. सूर्याला त्याची असूया वाटली. सूर्य म्हणला, का हो माझं महत्व कमी होईल ना मग. म्हणून सूर्याने रागाने आपल्या तेजाने त्याचं विमान टाकलं जाळून. महादेवाने दिलेलं सोन्याचं विमान जाळून टाकलं. महादेवाला त्याचा राग आला, का रे सूर्या, मी दिलेलं विमान माझ्या भक्ताचं तू जाळून टाकलं, आता थांब.
मी तुला सोडत नाही. म्हणून सूर्याच्या मागे महादेव लागले. म्हणून त्याने वर्णन केलंय, सूर्याच्या मागे महादेव लागले आणि जाता 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 काशीपर्यंत गेले. तर काशीला तर महादेवाचं स्थानच आहे. तिथे लोळागोळा होऊन सूर्य पडला. लोलार्क म्हणतात त्याला, म्हणून सूर्याला लोलार्क असं नाव झालं. आणि तिथे लोळागोळा होऊन सूर्य पडला. ततो रुद्रस्य क्रूरदृष्ट्या दंदयमान, सूर्याच्या तेजाने घाबरून, महादेवाच्या तेजाने घाबरून सूर्य जो पळाला, लोलार्क नामना विख्यात इति, तो लोळागोळा होऊन काशीमध्ये पडला, म्हणून त्याला लोलार्क असं म्हणतात. लल म्हणजे हलणे, असा लोळागोळा होऊन खाली पडला. याप्रमाणे तो वाराणसीत पडला आणि मग तो महादेवाला शरण आला. ज्याप्रमाणे या 2 कथा इथं सांगितलेल्या आहेत. तेव्हा एक दृष्टांताच्या पातळीवर आहे की हा अश्वत्थामा कसा पळत होता. पळता 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 आता कुठं पळणार, पळून पळून किती पळणार. कृष्णाने बरोबर ओळखलं हा अश्वत्थामा आहे, दुरूनच ओळखलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे बघ अश्वत्थामा. अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र दिलेलं होतं त्यांच्या वडिलांनी, गुरुनी. अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं आणि हा मागं लागला. हा म्हटलं मलाही द्या ब्रह्मास्त्र. घटना अशी घडली की गुरु द्रोणाचार्य हे आपल्या शिष्यांना पाणी आणायला सांगत असत. तेव्हा अर्जुनाला त्यांनी जरा मोठ्या तोंडाची घागर दिली, म्हणून अर्जुन पटकन पाणी घेऊन येत असे आणि तेवढ्या वेळात यांनी ब्रह्मास्त्र शिकून घेतलं अर्जुनाने. अश्वत्थाम्याने पाहिलं, म्हणजे अर्जुन लवकर कसं काय येतो बाबा, आपल्याला कसा उशीर लागतो. आणि मग त्यांनी वडिलांना सांगितलं, महाराज मला सुद्धा ब्रह्मास्त्र शिकायचं. म्हणजे बरं. मग त्यांनी त्याला त्यावेळेला ब्रह्मास्त्र शिकवलं खरं, पण ते अर्धच शिकवलं. त्याला फक्त टाकण्याचं शिकवलं, परत घ्यायचं शिकवलंच नाही. तेवढा वेळच मिळाला नाही, कारण तोपर्यंत दुर्योधनाने सगळे शिष्य परत यायचे. अर्जुनाने मात्र दोन्ही पटकन शिकून घेतला. अर्जुन हा एक पाठी होता, म्हणल्याबरोबर पाठ व्हायचं, उच्चार केल्याबरोबर पाठ व्हायचं, त्याच्या लक्षातच राहायचं. एकेकाची बुद्धिमत्ता असते. असा असल्यामुळे अश्वत्थामा तसा नव्हता, त्यामुळे त्याला शिकवायला वेळ लागला. आणि मग तेवढ्यात दुसरे शिष्य यायचे आणि शिकवायचं राहून जायचं. म्हणून त्याला परत घ्यायचं, ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या त्याला आली नाही. आणि याच वेळेला नेमकी घटना अशी घडली की ब्रह्मास्त्र त्याच्याजवळ होतं. कृष्णाला माहित होतं याच्याजवळ ब्रह्मास्त्र आहे आणि त्याने आपल्या प्राणाच्या संरक्षणार्थ ब्रह्मास्त्र सोडलं. जगाचं काही का होईना म्हणले, आपले प्राण वाचले म्हणजे बस झाले. आप मरे फिर डूब गई दुनिया. आपण म्हणतो ना, आपण मेलं सगळं जग संपलं. आपण आहेत तर सगळे आहेत, आपण आपले प्राण वाचले तर सगळं ठीक आहे, जग बुडलं तर बुडू द्या. याप्रमाणे त्यांनी ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर त्या आकाशामध्ये दंदयमान हजारो कोटी सूर्य एकदम उगवलेत असा प्रकाश पडला. कृष्णाने जाणलं. कृष्ण म्हणाले, अर्जुना हा ब्रह्मास्त्र आहे आणि उपाहारत विपरीत या ठिकाणी हे ब्रह्मास्त्र यांनी सोडलंय. अस्त्रम ब्रह्म शिरोमेन आत्मतंत्राणम द्विजात्मजः. या ब्रह्मास्त्राचं उपसंहरण करून घे, कारण हा तो जाणत नाही. उपसंहरण त्याला येत नाही, त्याला माहित नाही, ती विद्या त्याला शिकवली नाही त्याच्या वडिलांनी. तुला मात्र येते. तू आता हे ब्रह्मास्त्र जर असंच राहिलं तर सगळं जग जळून जाईल. जशी अणुबॉम्बची ताकद आहे, स्फोट आहे, तसा हा ब्रह्मास्त्राचा स्फोट असतो, त्याहीपेक्षा जास्त. तेव्हा तू याचं उपसंहार कर, त्याला ते येणार नाही. तू ज्ञानी आहेस असं म्हणल्याबरोबर त्यांनी ताबडतोब डोळ्याला पाणी लावलं, शांत मन केलं आणि आता ब्रह्मास्त्राचं उपसंहरण करायचं तर ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्रच फेकलं पाहिजे, दुसरं अस्त्र चालत नाही. मग ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र फेकलं आणि त्यावेळेला आकाशामध्ये कोटी सूर्य उगवले एवढा प्रकाश पडला. सगळं विश्व जळतंय की काय असं वाटू लागलं आणि प्रचंड सर्वतोदिशम्म. आणि हा तर प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. अर्जुन म्हणाले, कृष्ण कृष्ण महाभाग भक्ता नाम भयंकर त्वमेको दह्यमाना नाम संसृते. हे कृष्णाने सांगितलं
हे दोन्ही ब्रह्मास्त्र तू आता संहरण करून घे, त्याचा उपसंहार कर. आणि याप्रमाणे त्यांनी त्याचा उपसंहार केला. आणि आता याच्याजवळ शिल्लक काहीच राहिलं नाही. आहे तेही ब्रह्मास्त्र संपलं, शेवटचं अस्त्र होतं तेही गेलं. आता मात्र आपण वाचत नाहीत म्हणून तो पळू लागला खरा, पण श्रीकृष्णाचा रथ तिथपर्यंत गेला. कृष्णाने दह्यस्त्र तेज उन्नतम अस्त्र तो ह्यस्त्र तेज असा हे अर्जुनाने उपसंहार केल्याबरोबर सूत म्हणतात शौनकादिका हो, भगवान गोपाल कृष्णाचा रथ तिथे गेला आणि अर्जुनाने त्याला पकडलं, त्याला धरलं. तो घाबरला, थरथर कापू लागला आणि एखाद्या पशुला ज्याप्रमाणे रथाला बांधावं तसं त्याच्या रथाच्या खांबाला त्याला बांधलं आणि परत आपल्या शिबिरीकडे निघाला. शिबिराच्या तिथे आल्याबरोबर सगळे वाट पाहत होते, कोण असेल तो, हा असा दुष्ट इतका वाईट कोण असेल, पातकी घातकी कोण असेल, वाट पाहत होते. तेवढ्यात त्या रथाला बांधलेला अश्वत्थामा त्यांनी अर्जुनाने समोर आणून उभा केला. आणि उभा केल्याबरोबर प्राहार्जुनम प्रकुपितो भगवानंबुजे क्षणः, भगवान गोपाल कृष्ण उभे राहिले, पांडव उभे राहिले, द्रौपदी उभी राहिली. आणि कृष्ण म्हणतात सगळ्यांच्या समोर, हे अर्जुना, हा अत्यंत घातकी आहे, हा दुष्ट आहे, वाईट कृत्य त्यांनी केलेलं आहे, निर्घृण कृत्य केलेलं आहे, अमानुष कृत्य केलेलं आहे. आणि मत्तम प्रमत्तम उन्मत्तम हा असा आहे की जो मारण्यासच योग्य आहे. याला फक्त ठार मारणं एवढीच एक शिक्षा आहे, दुसरी शिक्षा नाही. पण काय, मत्तम प्रमुत्तम उन्मत्तम सुप्तम बालम जडम स्त्रियम प्रपन्नम विरथम भीतम रिपुम हंतीन धर्मवित. पण जो मत्त आहे, प्रमत्त आहे, उन्मत्त आहे, विरथ आहे, ज्याच्या जवळ शस्त्र नाही, जो रथापासून दूर आहे, जो हात जोडून प्रपन्न शरण आलाय, महाराज आता मला क्षमा करा, आतापासून मी असं करणार नाही, विरथ. आणि प्रपन्नम, तो प्रपन्न आहे, शरण आलाय, अशाला मारणं योग्य नाही. कृष्ण हे काय हो म्हणजे, तुम्ही एकीकडे म्हणता हा मारण्यासच योग्य आहे आणि आता म्हणता हा मारण्याच्या योग्यतेचा नाही, हा मारू नये तुम्ही, धर्माने योग्य नाही. स्वप्राणान्य परप्राणे प्रपुष्णात्य घण खलहा, जो दुसऱ्याला मारतो, ठार मारतो, त्याला मारणं योग्य आहे असंही म्हणतात. आणि तो जो शरण आलाय, जो हातामध्ये ज्याला शस्त्र नाही, जो विरथ आहे, त्याला मारणं योग्य नाही असंही म्हणतात. मग धर्मशास्त्र दोन्ही सांगता तुम्ही, मला सांगा ना काय करू मी. अर्जुन म्हणतात, कृष्ण म्हणतात अर्जुना मी तुला सांगतो काय कर. धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी या सगळ्यांचं म्हणणं ऐक आणि सगळ्यांच्या मनासारखं कर. माझ्याही मनासारखं झालं पाहिजे आणि द्रौपदीच्याही मनासारखं झालं पाहिजे, भीमाच्याही मनासारखं झालं पाहिजे आणि धर्मराजाच्याही मनासारखं झालं पाहिजे. म्हणजे असं सगळ्यांना आम्हाला खुश कसं करता येईल हो? सगळ्यांना हो म्हणले, ही तर तुझी परीक्षा आहे. प्रतिश्रुतम च भवता पांचाल्ये शृण्वतो मम आहारी शेषरस्तस्य तन्मे वानिना हा पुत्र हा. याप्रमाणे तुला मी सांगतो, तू सगळ्यांचं ऐक. धर्मराजाला विचारलं, धर्मराजा काय करायचं. बरोबर आहे म्हणले कृष्णाचं, हा शरण आलाय आणि गुरुपुत्र आहे, त्याला सोडून द्या, त्याला सोडा, बांधू नका, सोडा. भीमाला विचारलं, भीमा काय करायचं. भीम म्हणला, मला विचारता काय, मला फक्त सांगा, गदा घे आणि याचं टाळकं फोड, आत्ता फोडतो. नकुल, सहदेव ते म्हणले, तुम्ही जे म्हणाल त्याचं मला प्रमाण आहे. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी काय करायचं. असं विचारल्याबरोबर द्रौपदीने सांगितलं, ज्यांना पहिल्यांदा मुक्त करा. अहो हा गुरुसूत आहे, गुरुचा मुलगा आहे आणि गुरुचा मुलगा स एष भगवान द्रोण प्रजारूपेण वर्तते. हा प्रत्यक्ष द्रोणाचार्य. पिता हा पुत्ररूपाने जन्माला येत असतो असं शास्त्र आहे.
पिता वै पुत्र नामासी इति वेदानुशासनम. वेद असं सांगतो की पिता हाच पुत्र रूपाने प्रगट होत असतो. तर मग द्रोण उपस्थित नाहीये. द्रोण या ठिकाणी वीरगतीला पोहोचले द्रोणाचार्य तुमचे गुरु, पण त्यांचा अंश म्हणजे त्यांचा पुत्र आहे. आणि तो जर असेल तर तो म्हणजे द्रोणाचार्यच तुम्ही समजले पाहिजेत. तो गुरु रूपानेच तुमच्या समोर आहे. आणि म्हणून आधी त्याला सोडा, मुक्त करा. तो गुरुच आहे असं समजा. मुच्यता मेष ब्राह्मणो नितराम गुरु. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मणाम नितराम गुरु. ब्राह्मण हा तर सर्वांना गुरु समानच आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मण हा सगळ्या समाजाचाच गुरु आहे. मग ब्राह्मण सगळ्या समाजाचा गुरु आहे, त्याच्यात तुमच्या गुरुचा पुत्र आहे हा, म्हणजे तुमचा गुरुच आहे. आणि त्यांच्या वडिलाकडून तुम्ही काय नाही शिकला. तो द्रौपदी बोलते सहरहस्य धनुर्वेद. तुम्ही धनुर्वेद शिकला, सगळे शस्त्र शिकलात, अस्त्र शिकलात, त्याचं रहस्य शिकलात. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या विद्या तुम्ही आत्मसात केलात. अस्त्रग्राम गदायुद्ध शिकलात, धनुर्वेद शिकलात. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या भाला बर्ची कसं मारावं, त्याचप्रमाणे योग्य काय अयोग्य काय सगळे शास्त्र तुम्ही शिकलात. ज्यांच्यामुळे तुम्ही शिकलात त्या गुरुचा हा पुत्र आहे. ते मग तुम्ही याला मारू नका. आत्ताच्या आत्ता याला या पाशातून मुक्त करा. तुम्ही जे पाश बांधलाय, तुम्ही जी दोरी बांधली आहे त्या दोरीतून तुम्ही मुक्त करा. आणि तस्यात मनोर्ध पत्न्या असते. आणि दुसरी गोष्ट अशी की द्रोणाचार्य यांची पत्नी जिवंत आहे, कृपी जिवंत आहे. द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर तिची अवस्था मोठी वाईट झाली आहे. ती जिवंत आहे म्हणजे याची आई जिवंत आहे. माझे मुलं 5 मुलं ठार झाले तेव्हा आईला काय दुःख होतं हे मी आता अनुभवते. एका आईला आपल्या पुत्राच्या मृत्यूचं दुःख काय होत असतं हे मी अनुभवते. त्यातून मी जळते. माझं अंतःकरण पुत्राच्या वियोगाने पळून निघालंय. माझ्या या गुरुपुत्राला आणि त्याच्या आईला निदान ते दुःख होऊ नये, निदान द्रोणाचार्याच्या पत्नीला ते दुःख होऊ नये. कारण गुरुपत्नीला दुःख होणं म्हणजे त्यांचा शाप मिळणं. काय दुर्दैव माझं असेल, माझं मागच्या जन्मीचं काय पाप असेल ज्यामुळं मी पुत्र गमावले. पण अजून जर माझ्यावरती एखाद्या साध्वीचा शाप मला लागला तर अजून काय गमावायचं राहील सांगता येत नाही. अजून काय गमवावं लागेल सांगता येत नाही. तस्या आत्मनोर्ध पत्न्यस्त्या तेन्वा गात वीरसी कृपी. तेव्हा तुम्ही त्या आईची काळजी करा. आई मातृ हृदयाच्या दृष्टिकोनातून मी आणि ती सारखेच आहोत. मी आईच आहे आणि ती आईच आहे. तेव्हा आईला दुःख काय होतं पुत्राच्या निधनाचं ते मी जाणते. तेव्हा आत्ताच्या आत्ता त्याला मुक्त करा, सोडा, त्याला सोडून द्या. आता अर्जुन शंकित झाला, काय करावं काही कळेना. मा रोदिती तस्य जननी गौतमी पती देवता. ही याची पत्नी, द्रोणाचार्याची पत्नी ही देवता आहे, साध्वी आहे. आणि म्हणून यथामृतवत्सार्था रोदिभ्यासमुखी. मला जे दुःख झालं ते तिला होऊ नये. तेव्हा मला ब्रह्मकुलाचा शाप मला लागू नये. या कोपितम ब्रह्मकुलम राजन्ने कृतात्म. बाकी सगळंच एखाद्या वेळेस झालं तरी चालतं, पण तत्कुलम प्रहदस्याशु. ब्राह्मणाचा शाप हा मोठा वाईट असतो. एखाद्या वेळेला आग लागली तर घरच जळतं फक्त, पण ब्राह्मणाचा शाप लागला तर तो आगीपेक्षा भयानक असतो. कारण आगीने एक घर जळेल, पण ब्रह्मशापाने सगळं कुलं समूलम दहती, सगळं कुल नष्ट होतं, सगळं कुळ जळून जातं. तेव्हा ब्राह्मणाचा शाप आपल्याला लागू नये एवढी मला काळजी वाटते. माझी जाऊ द्या, पण निदान आपल्या कुलाचा विचार करा. आता शिक आपल्याला या युद्धातून जय मिळालाय, तेव्हा पुढे आपल्याला अजून पुष्टी करायच्यात. तत्कुलम प्रहदस्त्याशु सानुबंधम शुचार्पितम. हे ऐकल्याबरोबर सगळे थक्क झाले. बरोबर बोलली द्रौपदी. धर्म्यम बोल. द्रौपदी जे बोलती तो धर्म आहे. द्रौपदी जे बोलती ते न्याय आहे. आणि ती जे बोलती ते अंतःकरणातलं बोलती.
राजा धर्मम सुतो राज्ञा प्रत्यनद्विजो द्विजाहा. धर्मराज म्हणाले बरोबर आहे. द्रौपदी जे बोलती तो धर्म आहे. द्रौपदी जे बोलती ते न्याय आहे. न्यायाला उचित आहे आणि म्हणून तेच उचित आहे. अर्जुना विचार करू नकोस. द्रौपदी म्हणते ती ऐक. आता कृष्णाकडे बघितलं. कृष्ण म्हणाले हे पहा, आता माझं मत मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वधारहणः. ब्रह्मबंधू आहे हा, याला मारणं योग्य नाही. पण हा आतताई आहे, याला मारलंच पाहिजे. कृष्णा तुम्ही मगाशी तेच बोललात, आताही तेच बोलतायत. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वधारहणः. हो, मी जे सांगतो ते बरोबर आहे. तू आता सगळ्यांचं ऐकलंस. कुरु प्रतिश्रुतम सत्यम. हे अर्जुना, तू जे ऐकलंयस त्या ऐकण्यातून विचार कर आणि प्रियम च भीमसेनस्य पांचालस्य मह्यमेव च. तू धर्मराजाच्या मनाप्रमाणे, द्रौपदीच्या मनाप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे आणि भीमाच्या सुद्धा मनाप्रमाणे कर. भीमाच्या मनाप्रमाणे म्हणजे मारावं लागेल. द्रौपदीच्या मनाप्रमाणे म्हणजे सोडावं लागेल. आणि तुमचं तर तुम्ही दोन्ही सांगितलंय. तुम्ही या बोटावरचा थुंका त्या बोटावर करायला लागले. खरं सांगेनात असं म्हणल्याबरोबर सूत म्हणतात शौनकादिका हो. अर्जुनच होता. पार्थ होता, तो अर्जुन होता. गीता ऐकलेली होती सगळी, त्याला सगळं माहीत होतं. श्रीकृष्णाने अर्जुनाला का निवडलं शिष्य म्हणून गीता सांगण्यासाठी? त्याचं कारण अर्जुन हा एकमेव असा भक्त होता की जो सव्यसाची होता. तो दोन्ही दृष्टीने विचार करू शकत होता. सारासार विवेक त्याच्या जवळ होता. सूत म्हणतात अर्जुन सहसा ज्ञाय हरेर हार्द मथासीना. अहो, कृष्णाचं हृदगत कोणाला कळतं? कृष्णाचं हृदगत फक्त अर्जुनाला कळलं. का? तर अर्जुनाने कृष्णाकडून गीता ऐकली होती. 18 अध्यायाची गीता जेव्हा ऐकली तेव्हा त्या माऊलींनी शब्द वापरलाय, ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयाचं त्या हृदयामध्ये घातलं. दोघांचे हृदय एक झाले होते. कृष्णाचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं होतं. म्हणून कृष्णाच्या मनात काय चाललंय हे फक्त अर्जुनाला कळत होतं. म्हणून हरेर हार्द मथासीना. हार्द म्हणजे आपण म्हणतो ना हार्दिक आशीर्वाद, हार्दिक शुभेच्छा. हार्द म्हणजे हृदयापासून, ऋ पासून शब्द येतो. ऋ म्हणून हार्द. तेव्हा मन, हृदयात काय चाललंय, मनात काय चाललंय त्याचं मंथन केलं. आपण जसं रवीने घुसळतो ताक आणि त्यातून लोणी बाहेर काढतो, तसं त्यातलं सारसत्व बाहेर काढलं आणि ताबडतोब हातात तलवार घेतली. भीमाला वाटलं आता याचा शिरच्छेद करतो. ती तलवार घेतली आणि एकदम मणिम जहार मूर्धन्यम, ताबडतोब त्याच्या डोक्यावरचा मणी तोडला. चमचम 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 करणारा तेजपुंज असलेला मणी, त्याचा पूर्ण डोक्याचा मणी एकच होता. म्हणजे तो सगळा डोक्याला एकरूपच झालेला होता. तो काही वरून लावलेला नव्हता. तो त्याच्या अंगभूतच होता. असा हा मणी त्यांनी काढून घेतला आणि त्याला मोकळं केलं. त्याला त्या दोरी बांधून जे बांधलेलं होतं ते मोकळं केलं. मणी काढल्याबरोबर त्याचा सगळा तेज नाहीसं झालं. जसा सूर्याला ग्रहण लागावं आणि सूर्याचं तेज नाहीसं व्हावं तसं झालं. पूर्ण तो निस्तेज पडला, काळा ठिक्कर पडला. त्याचे मणी काढल्याबरोबर सगळं रक्त भळभळ भळभळ निघालं. कारण तो एक जीवच होता. सगळं भळभळ भळभळ रक्त निघालं आणि तिथून त्याला हाकललं. आता या ठिकाणी मृत्यू काय असतो, ब्राह्मणाला कशा पद्धतीने मृत्यूदंड द्यावा याचं शास्त्र आहे. ब्राह्मणाचा मृत्यू हा दैहिक मृत्यू नाही सांगितला. देहाने ब्राह्मणाला ठार मारणं हा मृत्यू नाहीये. मग काय? वपनम द्रविणादानम स्थानांद्रिया पडन तथा एषै ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकाः. नान्योस्ति दैहिकाः. देहाने ठार मारायचं नाही, शिरच्छेद करायचा नाही. मग काय करायचं? वपनम, एक तर त्याचे 5 पाठ काढायचे, विद्रूप करायचं. थोडक्यात त्याचा केसाचा अर्धा भाग काढायचा, अर्धी मिशी काढायची, अर्धी दाढी काढायची, विरूपीकरण करायचं. द्रविणादानम, त्याच्याजवळचे पैसे काढून घ्यायचे. त्याचप्रमाणे त्याला आपल्या राज्यातून हकलून द्यायचं आणि त्याला पूर्ण निष्कांचन करून
हाकलून देणं हाच ब्रह्मबंधूसाठी देहदंड आहे, दुसरा दंड नसतो. म्हणून ज्याप्रमाणे त्याला हाकलून निघून विरूपीकरण करून त्याला हाकललं, तो तिथून स्थानातून निघून गेला, राज्यापासून त्याला दूर हाकलून नेलं. आणि ज्याप्रमाणे पुत्र शोकातुरा सर्वे पांडवासह कृष्णया, आणि अर्थात शोक झालाच होता, दुःख झालंच होतं, त्याला हाकलून दिलं, मणी तेवढा काढून घेतला. आणि म्हणून आजही असं म्हणतात की अश्वत्थाम्याच्या डोक्यावरची जखम भरलेली नाही, आजही ती भळभळ भळभळ जखम, आजही अश्वत्थामा जिवंत आहे, कारण त्याला मृत्यू नाही ना. आता चिरंजीव आहे, म्हणजे पहा, चिरंजीव असून सुद्धा दुःख आहे, कारण त्याला जखम भरत नाही आणि मरणही येत नाही. माणूस म्हणतो हे एवढं दुःख झालं, निदान मृत्यू तरी यावा म्हणजे सुटका होईल, पण त्याची सुटकाच होऊ शकत नाही, हा त्याचा शाप आहे. कृष्ण म्हणाले हा तुला शाप आहे, तुला या पूर्ण युग संपेपर्यंत मृत्यू नाहीये, कलयुग जेव्हा समाप्त होईल तेव्हा त्याचा मृत्यू आहे. तेव्हा कलयुग समाप्तीपर्यंत तो असंच जखम, डोक्यामध्ये असलेली भळभळती जखम घेऊन फिरणारा आहे. अशा पद्धतीने म्हणून खाली पडलेलं तेल आपण घेत नाहीत, कारण ते तेल अश्वत्थाम्याला जातं असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे सगळे पुत्र शोकाने अत्यंत विकल झाले. द्रौपदी आणि बाकीचे पांडव कृष्णासह सगळे स्वानाम मृतानाम यत्कृत्यम चक्रुत निरहरणाधिकम, बाकीचं मग त्याने औषधेही कृत्य वगैरे केलं. या ठिकाणी इथे श्रीमद भागवते महापुराणे प्रथम स्कंदे द्रौपदी निग्रहो नाम सप्तमोध्याय, या ठिकाणी पहिल्या स्कंधाचा 7वा अध्याय संपला. आता 8वा अध्याय सुरू करतात. सूत्र म्हणतात सौनकादिकाहो अथ ते संपर्यतानां स्वानामुदुगमच्छताम दातुम सकृष्णा गंगायाम पुरस्कृते स्त्रिया. याप्रमाणे त्यांनी गंगेमध्ये स्नान वगैरे केलं, त्याचप्रमाणे दानधर्म वगैरे केला. आता पुत्र गेल्याचं दुःख तर झालंच होतं, पण पुन्हा या दुःखातून सगळे सावरले. गांधारीम पुत्र शोकार्ताम पृथाम कृष्णांच्या माधवा. आणि मग सगळे म्हणाले की आता झालं, युद्ध समाप्त झालं, युद्धाचा जो मूळ होता दुर्योधन तोही संपला. आता जे शिल्लक राहिले त्यांनी निदान एकमेकांना भेटावं. म्हणून आता गांधारीचे तर 100 पोरं मेले, तिला काय दुःख झालं असेल. आणि धृतराष्ट्र जरी मनाने वाईट असला तरी आता तो काय करू शकतो, आंधळा आहे बिचारा. निदान आपण त्याला जाऊन भेटावं. आजही आपण समाचाराला जातो ना, त्याप्रमाणे सगळे पांडव म्हणाले की आपण समाचाराला जाऊ. म्हणून पांडवासह सगळे गांधारीम पुत्र शोकार्ताम, गांधारीच्या धृतराष्ट्राच्या समाचारासाठी पृथाम कृष्णांच्या माधवा, गोपालकृष्णासह पांडव द्रौपदीसह तिथे गेले आणि सर्वांनी यांचं गांधारीचं सांत्वन केलं, धृतराष्ट्राचं सांत्वन केलं. सांत्वयामास मुनिभीर हतबंधून शुचार पितान. झालं ते झालं. म्हणजे आता दुर्योधनाची इच्छा होती, आमची तर कधीच इच्छा नव्हती, पण 5 गावं सुद्धा आम्हाला दिले नाहीत. अहो, या सुईच्या आग्रावर मावेल एवढी माती देणार नाही अशी भूमिका घेतली, मग काय होईल. शेवटी युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. भूतेषु कालगतीम, कृष्ण म्हणाले जाऊ द्या, कालगती आहे, शेवटी काळाचा परिणाम आहे, काळ कोणासाठी थांबत नाही. आणि म्हणून जे झालं ते सगळं काळावर सोपून द्या. साधयित्वा जात शत्रू स्वराज्यम कितवैरृतम घातयित्वा सतो राज्ञ कचस्पचक्षतायुषाः. कृष्णाने सांगितलं. इथे सूत म्हणतात शौनकादिकाहो साधयित्वा जात शत्रू स्वराज्यम कितवैरृतम. कितवैरृतम, आता राज्य प्राप्त झालं. जे दुष्ट लोकांनी आत्मसात केलं होतं ते राज्य प्राप्त झालं. आणि दुर्योधनादी सगळे खोटं बोलून राज्य घेतलं ना, त्यांनी खोटं बोलून दूध खेळलं, खोटं बोलून राज्य घेतलं. म्हणून कितवैरृतम, कितव म्हणजे खोटं, खोटं करून आपलंच खरं मानून शेवटी आम्हाला राज्यातून हाकललं. आम्ही वनवासातही गेलो, पण पुन्हाही राज्य द्यायची तयारी नाही. मग काय करावं. कचक ग्रहणादिना क्षतम नष्टमायुर्षेतान. कृष्ण म्हणतात धृतराष्ट्रा, तुझे पुत्र का गेले माहितीये का. गांधारी, तुझे पुत्र का ठार झाले माहितीये का. कचस्पर्श क्षतायुषाः. कृष्णाने शब्द वापरलाय. ज्या क्षणी तुम्ही द्रौपदीच्या केसाला हात लावला
त्या क्षणी तुमचं आयुष्य संपलं. तिथून तुम्ही उलट मोजायला लागलात. तिथून तुमचे सगळे पुत्र तुमच्या आयुष्याची उलटी गणती करू लागले. जोपर्यंत द्रौपदीला हात घातला नव्हता तोपर्यंत तुमचं सगळं चांगलं चाललं होतं. पण कचस्पर्श क्षता आयुष्या, द्रौपदीच्या वेणीला हात घातला त्या क्षणी आयुष्याला गळती लागली. लक्षात घ्या. तेव्हा कच ग्रहणादिना क्षतम म्हणजे नष्ट मायुर्षेतान, याप्रमाणे त्यांनी भगवंतांनी हे बरोबर उत्तर काढलं. याजयित्वाश्वमेधैस्त्रिम. आणि मग धर्मराज म्हणाले, सगळ्यांना आमंत्रण दिलं की आम्ही आता अश्वमेध यज्ञ करतो आहोत, आपण सगळेजण या. अश्वमेध यज्ञ केले. युधिष्ठिरांनी 3 अश्वमेध यज्ञ केले. त्रिभिरुत्तम कल्पैकई ही 3 अश्वमेध यज्ञ केले. आणि सगळीकडे कीर्ती तर पसरलीच होती. या 3 अश्वमेध यज्ञामध्ये हजारो लोकांना बोलावलं. आमंत्र पांडुपुत्रांश सगळीकडे लोकांना पत्रिका वाटल्या. द्वैपायनादी सगळे, व्यासादिक सगळे आले. आणि या ठिकाणी सगळ्यांनी युधिष्ठिराचं कौतुक केलं. मोठेपणा गायला. उत्तम कल्पकही असं म्हटलंय. याप्रमाणे हे अश्वमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञामध्ये सुद्धा जी संपत्ती खर्च केली, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे संपत्ती, दान, धर्म हे मोठा थाटामध्ये केला. आणि नंतर तिथून सगळेजण अश्वमेध यज्ञ, 3 अश्वमेध यज्ञासाठी सगळे ऋषी मुनी या ठिकाणी आले होते. आणि पुन्हा हे सगळे परत गेले. गंतुम कृतमतीर ब्रह्मन द्वारकान रथमा स्थितः, सगळे लोक परत गेले. आणि आता गोपाल कृष्ण म्हणले, झालं अश्वमेध यज्ञ झाले, सगळं झालं, आता तुमचं राज्यही चांगलं चाललंय, सगळं सुस्थिर झालंय, शत्रू राहिला नाही. अश्वमेध यज्ञ केले म्हणजे अश्व कुणीच अडवला नाही, म्हणजे शत्रूच राहिला नाही. मग आता मला देखील परवानगी द्या, मला जायला परवानगी द्या. श्रीकृष्णांनी रथ सिद्ध केला आणि आता कृष्ण निघाले. या वेळेला पुन्हा वामस्वभावी असलेला, दुष्ट स्वभावी असलेला, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. काही माणसं वाकडेच असतात. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, लिंबाची या झाडा साखरेचे आळे, आपली ती फळे नसंडीचं. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं आणि तुपाचं पाणी घातलं म्हणजे काय, लिंबाचे पानं गोड होतील का? आपळीची फळे न संडीचं, हा त्यांच्या बीजधर्मच आहे. तेव्हा काही लोक बीजधर्मानेच वाईट असतात. म्हणून हे अश्वत्थाम्याची पुन्हा दुर्वृत्ती प्रगटली. मग अश्वत्थामा पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र कसं सोडील आणि भगवान गोपालकृष्ण त्याचं रक्षण कसा करील, आणि मग यावेळेला कुंती पुढे धावत कशी येईल आणि ती स्तुती कशी करील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती.